मित्रांनो, आजची ही खास मुलाखत पॉलिटिकल ओरिएंटेड आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये काय काय असते आणि काही नाही. यामध्ये आपण त्यांचा कौटुंबिक व वैयक्तिक जीवन प्रवास यामध्ये पाहणार आहोत. तसेच यड्राव मतदारसंघाचा पूर्ण आढावा यामध्ये आपण घेणार आहोत. तसेच महिला म्हणून त्यांनी इलेक्शन लढवत आहेत. त्यामध्ये त्यांना कोणती आव्हाने आहेत, त्यांना कोणत्या प्रॉब्लेमला फेस करत आहेत, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. तसेच या इलेक्शनमध्ये नागरिकांनी त्यांनाच का निवडून दिलं पाहिजे, त्यांच्यावरच का विश्वास ठेवला पाहिजे, हे आपण या मुलाखतीमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरू करूया या मुलाखतीला. अर्चनाताई, तुमची ओळख राजकीय व सामाजिक या रीतीने करून द्या आम्हाला. नमस्कार. मी अर्चना अमोल चौगले. सर्वप्रथम मी पंचायत समितीला सभापती म्हणून या पदापर्यंत काम केलेलं आहे. पंचायत समितीला निवडून येऊन शिरडून मतदारसंघातून. माझे सासरे टाकोडेचे सरपंच होते. सासूबाई ह्या पंचायत समितीला सदस्य होत्या आणि दीर हे आमचे सरचिटणीस होते कोल्हापूर जिल्ह्याचे. म्हणजे एकंदरीत दृष्ट्या तुम्ही राजकारणामध्ये राजकारणामध्ये. पूर्णपणे आहात, हा अनुभव पण आहे. ठीक आहे. अमोल दादा, तुमची तरुणामध्ये एक वेगळीच क्रेज आहे. तुमची आम्हाला त्या पद्धतीनेच ओळख करून द्या. मी अमोल श्रीपाल चौगुले. मी टाकोडे ग्रामपंचायत सदस्य आहे सध्या आणि करवीर महाविकास आघाडीचा गटनेता आहे. माझ्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. माझे वडील 1977 साली या टाकोडे गावचे सरपंच होते. 1998 साली माझी पंचायत समितीला सदस्य होती आणि माझा भाऊ शिरोळ तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून त्या पदावर काम केले. मी काँग्रेस जिल्हा तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले. अमोल सर, राजकारणात येण्याचा निर्णय तुम्ही कधी व का घेतला? ऍक्च्युली मी उच्च शिक्षित आहे. मी 1998 साली मी इंजिनियर झालो. मेकॅनिकल इंजिनियर आहे, डिग्री इंजिनियर. मी जॉब करत होतो. मला फार काय राजकारणामध्ये रस नव्हता. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जरी राजकीय असली तरी मी आपल्या कामधंद्यांमध्ये व्यस्त असणारा एक तरुण होतो. पण 2004 साली माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर टाकोडे गावामध्ये बिनविरोध ग्रामपंचायतची इलेक्शन झाली. एक प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये आमच्या कुटुंबाला कुठेतरी बाजूला सारलं गेलं अशी लोकभावना झाली. आणि त्या 3-4 वर्षामध्ये बऱ्याच लोकांचा, तरुणांचा संपर्क असा आला की चौगुले कुटुंबाने परत राजकारणामध्ये यावं. आणि म्हणून 2009 साली एक चांगल्या गलिलट्ट पगाराची नोकरी सोडून आम्ही समाजकारणात आलो. पण आर्थिक ह्याचा बाबींचा विचार न करता समाजकारण हे आमच्या रक्तात आहे आणि समाजासाठी काहीतरी करावं, काही देणं लागतंय या विचारानं प्रेरित होऊन मी 2009 साली राजकारणात प्रवेश केला. ताई, एक महिला म्हणून सामाजिक जीवनामध्ये आपण जाताना कोणकोणत्या गोष्टींना तुम्हाला संघर्ष करावा लागला? माहेरी माझं राजकारणात नसल्यामुळे सासरी राजकारणात असल्यामुळे त्यांनी एकदम राजकारणात गेल्यामुळे बऱ्याच गोष्टींना मला संघर्ष करावा लागला. अमोल सर, गावातील कोणती समस्या पाहून तुम्हाला असं वाटलं की काहीतरी आता करायला पाहिजे? मग अशी मी जसं सांगितलं की 2009 सालापर्यंत मी राजकारणाची अनभिज्ञ होतो. राजकारणात कधी मला इंटरेस्ट नव्हता. पण ज्यावेळी गावकऱ्यांचा मला ससेमिरा लागला की साहेब तुम्ही यायला पाहिजे आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की तुम्ही राजकीय क्षेत्रातील माणसं आहात. त्यावेळची परिस्थिती अशी होती की नोकरीबद्दल तरुणांना आस्था नव्हती. हा माझ्या टाकोडे गावातील तरुण हा व्यसनाधीन होता आणि आपल्या कौटुंबिक जबाबदारी स्वीकारायची त्याची मानसिकता नव्हती. ती एक विदारक परिस्थिती होती त्यावेळी बघायचं होतं. त्यानंतर टाकोडे गावचा विकास हा कुठेतरी खुंटला असं मला वाटत होतं. कारण त्यावेळच्या राजकीय एकूणच राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता विकास कामाकडे हळूहळू दुर्लक्ष होत चालू होतं आणि लोकांच्या समस्या वाढत होत्या. म्हणजे तुम्ही तरुण आणि विकास ह्या गोष्टीकडे बघून तुम्ही हा, त्यासाठी आलाय. बरोबर. तरुण आणि विकासांचा विकास कामं कुठेतरी हे थांबत आहेत असं वाटल्यामुळे गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी मला ह्या राजकीय क्षेत्रात यावंसं वाटलं. ताई, तुम्हाला आज सगळ्यात जास्त बळ देणारी गोष्ट कुठली वाटते? माझे मिस्टर सगळ्यात जास्त प्रेरणा आणि सगळ्यात पुढे होऊन सहकार्य करणारे आणि प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारे म्हटले तर माझे मिस्टर. आता मित्रांनो, आपण राजकीय पार्श्वभूमीकडे वळणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की सर, तुम्ही काँग्रेस पक्षातूनच का निवडणूक लढवत आहात? एकंदरीत माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता माझे कुटुंब हे तसे देशभक्त रत्नाबा कुंभार यांचे एकनिष्ठ कुटुंब. देशभक्त रत्नाबांनी रुजवलेला काँग्रेसचा विचार आजही माझ्या कुटुंबात पसार रुजलेला आहे आणि त्यातून आम्ही मग काँग्रेसच्या ह्याच्यातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तुमचं नातं कसं जुळलं?
एकंदरीत माझा स्वभाव पाहता मी पण एक अग्रेसिव्ह तरुण होतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी साहेब हे आपल्या आपल्या भागातील एक अग्रेसिव्ह तरुण म्हणून 2004 साली ज्यावेळी त्यांनी इलेक्शन लढली त्यावेळी आम्ही ती स्वतः डोळ्यांनी बघितली आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध देणारा लढा, त्यांची भूमिका आणि शेतकऱ्यांना देणारी न्यायी भूमिका याची कुठेतरी एक आम्हाला त्यावेळी भरळ पडली होती. पण काँग्रेसी विचार असल्यामुळे आम्ही संघटनेत काही प्रवेश केला नाही. पण राजू शेट्टी यांना एक आयकॉन म्हणून आम्ही त्यांच्या संघटनेशी जुळून गेलो. अमोल सर, आज शेतकरी आणि कामगार वर्गाला तुम्ही कोणती दिशा देऊ इच्छिता? एकूणच परिस्थिती आजची पाहता शेतकरी त्याच्या शेतीतून येणारं उत्पन्न हे अतिशय त्याचा गोळाबेळ घेऊन फार कठीण झाले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करावा. शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ उठवावा आणि आपलं राहणीमान आणि आपलं उत्पन्न वाढवावं असं मला वाटतं. आणि कामगार वर्गासाठी तुम्ही कामगार वर्गाचा प्रश्न असा आहे की आमच्या इचलकरंजी परिसरामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. लोकांनी उच्च शिक्षण घ्यावं, तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि रोजगाराच्या संधी बऱ्याच उपलब्ध आहेत. आमचा भविष्यात एक प्रश्न राहणार आहे की इथल्या उद्योगपतींशी माझी चर्चा झालेली आहे आणि आपल्याच भागात एकतर MIDC मंजूर करता येते काय या संदर्भात सुद्धा आमचं वाटचाल चालू आहे. लवकरच त्यात आम्हाला यश येईल असं वाटतं. सर, महाविकास आघाडीचा विचार स्थानिक विकासासाठी कसा उपयुक्त ठरेल? महाविकास आघाडी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आघाडी आहे. सर्व विचार धर्मनिरपेक्ष आहेत. ते कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा सर्वसामान्य माणसांना प्रवाहातून बाजूला करण्याचा विचार नाही. त्यामुळं एकमेकाला सांगड घालून विकास करता येईल असं मला वाटतं. अमोल सर, पक्षापेक्षा जनतेचा आवाज महत्वाचा हे तुम्ही कसं पटवून द्याल? माझ्या मिसेसचे गेल्या पंचायत समितीतील कार्य या भागाशी असलेला आमचा संपर्क ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेली 3 वर्ष जो आम्ही विकास साधला तर लोकांना एक विश्वास वाटला की एक शाश्वत आणि आश्वासकाचं नेतृत्व आहे. म्हणून लोकांची मागणी होती की तुम्ही या भागातून जिल्हा परिषदेसाठी प्रतिनिधित्व करावं. लोक आग्रहास्तव आम्ही याचा निर्णय घेतला. मित्रांनो, आपण त्यांच्या राजकीय अनुभवाचा आता आढावा घेणार आहोत. त्यांनी पंचायत समितीमध्ये सदस्य व सभापती पण होते. त्यामध्ये त्यांनी काय काय कार्य केले हे आपण आता यामध्ये पाहणार आहोत. तरी आपण पंचायत समितीमध्ये सदस्य व सभापती असताना एखादा महत्वाचा निर्णय कुठला घेतलेला आहे? माझ्या कार्यकालामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळ्याचं म्हणजे पंचायत समितीच्या आवारात बांधण्यासाठी मागणी केली होती. आणि दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे अब्दुल व टाकोडे या नदीवर पुलाची मागणी आम्ही केली होती आणि त्या गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करेल. अमोल सर, आपण गटनेतेपद म्हणून काम करत असताना टाकोडे या गावामध्ये असं कोणतं काम प्रेरणादायी वाटतं हे तुम्ही केलेलं आहे किंवा तरुण मुलांसाठी किंवा तरुण युवकांसाठी हे प्रेरणादायी ठरणारे काम कुठलं आहे? गेल्या 3 वर्षाच्या या आमच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायतची आम्ही भरपूर विकास कामं केलेली आहेत. बराच निधी तळ्यासाठी असू दे, सांडपाणी प्रकल्प असू दे, बरेच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. पण मला ह्यात सर्वात प्रेरणादायी जे वाटतंय ते आमचे आराध्य देव आहेत. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची परवानगी आहे. हे माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय असं काम आहे. त्यामुळे टाकोड्याच्या इतिहासातच भर पडणार आहे. एक ऐतिहासिक कामगिरी आहे आणि त्यामुळे हे तरुणांना प्रेरणादायी असं काम करेल. अमोल सर, ही पुतळ्याची परवानगी आणायला चांगलं कठीण काम असताना हे तुम्ही एवढ्या कमी वेळेत कसं काय करून दाखवलं? चांगला प्रश्न आहे. प्रत्येक कामामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. मला सांगायला अभिमान वाटेल की मी म्हणजे इंजिनिअरिंगला असताना कॉलेजमध्ये माझ्या छातीवर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला दिसेल. तर मी फार मोठा शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि त्यामुळे मला अशी प्रेरणा मिळाली की कदाचित महाराजांच्याच मनात असावं की हे कार्य माझ्या हातून घडावं. तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की याला कमीत कमी 52 परवानगी आहेत. ते अत्यंत कमी वेळेत धावपळीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं मी हे काम पूर्ण करू शकलो, अवघड काम पूर्ण करू शकलो. त्याचा मला अभिमान. युवकांनो, हे बघा, सक्षम काम कसं करायचं असतं, कसं पद्धतीने राबवलेलं आहे हे आपण आता यामध्ये पाहिलेलं आहे. अमोल सर, तुम्ही शिवभक्त पहिल्यापासूनच आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी तुम्हाला महत्वाचं प्रेरणास्थान कुठलं होतं? या संदर्भात बोलायचं झालं तर आमच्याच गल्लीमध्ये ग्रामपंचायत शेजारी एक महादेव कुंभार म्हणून तात्या आहे. त्यांची फार इच्छा होती आणि त्यांनी आमच्या वडिलांच्याकडनं ही मागणी केलेली होती. माझे वडील दिवंगत कैलासवासी श्रीपाल चौगुले हे ग्रामपंचायतला सरपंच होते. त्यांच्या आधिपत्याखाली 7-8-25 वर्ष आपली सत्ता होती. त्यावेळी या लोकांची इच्छा होती आणि त्यात प्रामुख्यानं कुंभार तात्यांचं मी नाव घे. त्यांनी ती इच्छा त्यांना बोलून दाखवली होती आणि त्यांनी माझ्याकडेही पाठपुरावा केला आणि मी त्यांना प्रेरणास्थान मूळ महादेव कुंभार यांची जबरदस्त इच्छाशक्ती असेच म्हणे.
म्हणजे पुतळा उभारण्यासाठी हे प्रेरणास्थान तुम्हाला महादेव कुंभार तात्यास. तात्याच आहे. आपण पंचायत समितीमध्ये सदस्य व सभापती असताना त्या काळामध्ये कोणतं असं काम केलं आहे की तुम्ही अभिमानानं सांगता यावं? पंचायत समितीला त्यावेळी 4 वर्ष फंड नव्हता. म्हणजे कमी प्रमाणात होता. तरी सुद्धा त्याची तक्रार न करता आम्ही गंभीर साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामे तिन्ही गावामध्ये म्हणजे शिरडोन, शिरदवाड आणि टाकोडामध्ये विकासाची कामे भरपूर केली. ते सभापतीच्या अनुभवामुळे आज जिल्हा परिषदसाठी तुम्ही कशा सक्षम आहात? अ, जनसंपर्क जास्त वाढला आणि पहिल्यांदा जे महिला म्हणून ज्या प्रश्न म्हणजे हे होत होते, भेडसावत होते ते जरा कमी झाले. आता सरळपणे सगळ्यांना भेटू शकते, म्हणजे तुमचा सगळ्यांशी कॉन्फिडन्स संपर्क कॉन्फिडन्स वाढला. बिल्टअप झालेला आहे. हां. ताई, जर आज तुम्हाला पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली तर तुम्ही कोणती कामे चांगल्या पद्धतीने रुजवाल? समाजामधील महापुरुषांचे जे विचार आहेत ते समाजामध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न करीन आणि दुसरं महिलांचं सबलीकरण, युवक रोजगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेन. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूरग्रस्त एरियामध्ये येतो. त्यामध्ये यांनी शाश्वत कोणकोणती कामे केलेली आहेत हे आपण आता जाणून घेऊया. अमोल सर, पूर परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचे आणि कोणते निर्णय तुम्ही आजपर्यंत घेतलेले आहेत? या ठिकाणी ज्यावेळी महापूर येतो किंवा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्यावेळी शिरडोन आणि टाकोडे हे जास्तीत जास्त प्रमाणात बाधित होतात. त्यावेळी लोकांना पुरामध्ये जे अडकलेले लोक आहेत त्यांना आणण्याची व्यवस्था आम्ही केलेली. तराई करून आम्ही लोकांना शिरडोनच्या लोकांना आणून सोडलेलं आहे. संरक्षित स्थळी. त्यानंतर जनावरांच्या छाराछावणी तयार करणे. शिरडोनमध्ये अशी परिस्थिती नाही की त्या ठिकाणी कुठे छाराछावणी करता येईल. बरीच जनावरं आमच्या या बायपासवरून नांदणीच्या आम्ही आणून आमच्या शाळेमध्ये त्यांची व्यवस्था करतोय. त्यांना चारा पुरवणं, त्यांना कडबाकुटी पुरवणं. त्यानंतर पूरबाधित क्षेत्रामध्ये जी जी घरं पडली ती घरं सुद्धा लोकवर्गणीतून आम्ही बांधून दिलेली आहेत. पूर परिस्थितीमध्ये प्रशासन, ग्रामपंचायत व सेवाभावी संस्था यांचा समन्वय साधून तुम्ही कशा पद्धतीने कार्य केलं? पूर परिस्थितीमध्ये लोकांना अन्नधान्य पुरवणे, त्यानंतर लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, ते लोकांची राहायची सुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे. त्या ठिकाणी पुण्यामधील आमच्या ज्या काही मित्रांच्या संस्था आहेत किंवा ज्या ठिकाणी काही त्यांच्या कंपनी आहेत, त्यांचा CSR फंड सुद्धा मी आम्ही गावामध्ये खर्च केलेला आहे. त्यामुळे लोकांना ज्यावेळी गरज होती त्यावेळी अन्नधान्याच्या मूलभूत गरजांचा पुरवठा केलेला आहे. आणि शासनामार्फत शासनामार्फत आपण लोकांची राहायची व्यवस्था करणे, त्यांना त्यांचे म्हणजे निवारा, त्यांच्या प्राथमिकीचा प्रश्न असू दे, प्राथमिक ज्या गरजा आहेत, त्या सगळ्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पूरग्रस्त नागरिकांसाठी तत्काळ मदत म्हणजे अन्न, निवारा, औषध हे तुम्ही तत्काळ कशापर्यंत पद्धतीने पोहोचवला त्यांच्यापर्यंत? त्यात पोरांचा विषय आलाय म्हणून सांगतो साहेब, मी सुद्धा स्वतः पूरग्रस्तच आहे. तर आम्ही सुद्धा गावातल्या घरात आमच्या जाऊन राहून बाकीच्या कुटुंबाचा विचार न करता आम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मराठी शाळा असू दे किंवा आमच्या नांदणी रोडला असू दे, हायस्कूल शाळेमध्ये असू दे, आम्ही लोकांची राहायची व्यवस्था केली. संकटाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिक भावनिक क्षण असा कोणता आठवतोय का? भावनिक क्षण 2 आहेत. मी नावं कोणाची घेणार नाही. पण एक म्हणजे शिरडोनचे माझे मित्राचे वडील अतिशय आजारी होते आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना दवाखान्यात नेणं गरजेचं होतं. त्यावेळी अक्षरशः आमच्या अमोल चौले युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः त्यामध्ये तरापा तयार करून अगदी छातीपर्यंत आमचं पाणी होतं. त्यातून त्यांना उचलून आणून आम्ही दवाखान्यात पोच करायची व्यवस्था केली. त्यावेळी फार त्रास वाटला की आपण या परिस्थितीमध्ये नागरिकांचा हाल बघून आणि याच परिस्थितीमध्ये आम्ही कुरुंदवाड एरियामध्ये सुद्धा गेलो होतो. ही सभापती असताना आमची मिसेस. तर त्या ठिकाणी महिलांचा जो आक्रोश होता की त्यांची घरं पडली होती, त्यांना राहायला अजिबात सोय काय नव्हती. म्हणून सातत्यपूर्ण त्यांचा पाठलाग करून हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून यांच्याकडून आम्ही निधी त्यांना प्राप्त करून दिलेला आहे. पुरानंतर पुनर्वसन व नुकसान भरपाईसाठी तुम्ही कोणती ठोस पावले उचलली आहात? शासनाकडून नुकसान भरपाईचं जे शासनाच्या अलॉटमेंट प्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही निधी येत होता ते आपल्या ह्या टाकोडे गावामध्ये जवळजवळ 20 ते 25 घरं जी पुरानं पडली होती किंवा पूर बाधित झाली होती त्यांना रिपेरीसाठी आपण पैसे मिळवून दिलेले आहेत. साधारण ज्या अंशतः जी झाली त्यांना एक 40, 50, 45,000 आणि पूर्ण ही झाली त्यांना एक 90,000 पर्यंत आपण निधी प्रत्येकाला मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण यड्राव मतदारसंघातील समस्या या मुद्द्यावरती आपण भाष्य करणार आहोत. आज तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वात गंभीर समस्या कोणती आहे? एक सांडपाणी आणि घनकचऱ्याची व्यवस्था हे 2 समस्या फार आहेत आणि त्याच्यावर आता आम्ही दोघं उच्च शिक्षित असल्यामुळं त्यावर नक्कीच आम्ही काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. ताई, शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद स्तरावर कोणते ठोस निर्णय तुम्ही घेऊ इच्छिता?
जिल्हा परिषद मार्फत आता वेगवेगळे विविध योजना आहेत. कडबा कोटी, स्त्री पंप वगैरे आता या योजना आहेतच चालू. पण याच्या पुढे जाऊन आम्हाला जिल्हा परिषद मार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी निधी उपलब्ध होईल का? किंवा त्यामध्ये काय करता येईल काय याचा प्रयत्न करेल. म्हणजे डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांना बेनिफिट देऊ इच्छिता. हा. तर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करणार आहात? आरोग्य सेवेमध्ये ॲम्ब्युलन्सची थोडीफार म्हणजे गाव लेव्हलला कमतरता भासते. त्यामध्ये काहीतरी म्हणजे ठोस पुरावा म्हणजे पावले उचलण्याचा प्रयत्न करेल. प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. ताई, महिलांसाठी रोजगार व सुरक्षेबाबत यासाठी तुम्ही काय करणार आहात? सध्या आम्ही बचत गटाच्या ग्रामसंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा निधी बचत गटामार्फत आम्ही उपलब्ध करून देण्याचं काम आता सुरूच आहे आमचं. त्यामध्ये आणखी थोडं जिल्हा परिषद मार्फत घेण्याचा प्रयत्न करेल. आणि आणि सुरक्षितेबाबत काय करणार आहात? सुरक्षेच्या बाबतीत म्हटले तर प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी कराटे क्लासेस वगैरे किंवा त्यांना इतर कोणतेही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आत्मसंरक्षण करण्यासाठी कोणत्या स्त्रीला कोणतं मार्गदर्शन किंवा क्लासेसची गरज असेल त्या माध्यमाचं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. अमोल सर, आजचा युवक राजकारणाकडे कसा पाहतो व तुम्ही त्यांना कसे जोडून घेणार आहात? एकंदरीत आज सर्वच पातळीवरची राजकीय परिस्थिती बघता युवक सुद्धा गोंधळलेला आहे, नागरिक गोंधळलेले आहेत आणि राजकीय भविष्याबद्दल एकदम अंधारमय भविष्य आहे असं लोकांचा एक भ्रम होत चाललाय. पण युवकांना मी आवाहन करेन की चांगल्या विचाराचे आणि चांगल्या पद्धतीचे लोक राजकारणात आल्याशिवाय किंवा एखाद्या क्षेत्रात गेल्याशिवाय ते क्षेत्र चांगल्या लोकांचं होऊन राहत नाही. आपण नाही आलो तर मग तिथं दुसऱ्या पेशीचा माणूस बसेल. योग्य ठिकाणी योग्य माणूस यावा. युवकांनी राजकारणाकडे एक संधी म्हणून बघता सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही गोष्टीतून समन्वय साधत एक प्रेरणा घेऊन काम करावं. जेणेकरून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजहित आपण यातनं करू शकतो. हा विचार युवकांमध्ये रुजला पाहिजे. मित्रांनो, आता आपण निवडणुकीतील आव्हाने व टीका याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यासाठी पहिला प्रश्न तुमच्यासाठी हे आहे ते निवडणुकीत तुम्हाला सर्वात मोठं आव्हान आता कुठलं आहे? एक सर्वसामान्य कुटुंबातून उभं राहिलेलं असल्यामुळे पण ही सर्वात मोठी लढाई आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे आम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा महिला म्हणून जिल्हा परिषदेला मला हे आव्हान मिळाले आणि हे फक्त जनतेच्या पाठबळावर मी हे लढणार आहे. जनता माझ्याशी पाठीशी उभी राहावी एवढीच. ताई, विरोधकाकडून होणाऱ्या टीकेला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? विरोधकांनी त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही आमचं काम करतच राहणार. ताई, तुमच्या अनुभवावर प्रश्न विचारांना तुम्ही काय उत्तरे द्याल? आमचं काम हेच त्यांना उत्तर आहे. अमोल सर, राजकारणात प्रामाणिकपणा टिकवणं किती अवघड झालेलं आहे आजच्या काळात? सध्याची सर्वच परिस्थिती बघता राजकीय प्रलोभने खूप आहेत. मोठमोठे पक्ष अगदी ग्रामीण पातळीवर येऊन सर्वसामान्यांना भोळ घालत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणा टिकवणं थोडंसं जरी अवघड असलं तरी आपण सक्षम असेल तर प्रामाणिक माणसाला काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. अमोल सर, अजूनही संभ्रमात असलेल्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मतदारांना एवढं सांगेन की एकंदरीत स्थानिक प्रश्न वेगळे असतात. राज्य लेवलचे आणि केंद्रातले प्रश्न वेगळे असतात. पण माझं म्हणणं आहे की आपल्या ह्या परिसराचा विकास करणारं शाश्वत नेतृत्व मतदारांनी शोधावं आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांचा पूर्व इतिहास तपासावा. कोण काम करू शकते, ज्यांच्याबद्दल विश्वास वाटतो त्यांच्या मागे मतदान करावं. मित्रांनो, ही फक्त निवडणूक नाही तर लढाई आहे. भविष्याच्या दृष्टीने काय काय करता येते हे आपण पाहणार आहोत. निवडून आल्यानंतर ताई, पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही काय काय करणार आहात? माझ्या मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. अमोल सर, विकास कामामध्ये पारदर्शकता कशी आणणार आहात? आता एकंदरीतच सर्व क्षेत्रामध्ये डिजिटल क्षेत्राचा प्रवेश झालेला आहे. ऑनलाईन सगळ्या गोष्टी असल्यामुळे बऱ्याच अंशी पारदर्शकता आलेली आहे. तरी पण नागरिकांना जागरूक करून आपण ज्या ठिकाणी जे काही काम करतोय त्या भागातील सर्व नागरिकांना त्याची माहिती द्यायचा प्रयत्न करून त्या कामाबद्दल सर्वच माहिती म्हणजे जी फ्लॅश होईल लोकांना. आणि आता सुद्धा आम्ही एक हे करतोय, फोन नंबर सगळीकडे फ्लॅश केलेला आहे. माझा फोन नंबर सगळ्यांच्याकडे असेल, सर्व नागरिकांच्याकडे. कुठं काही अडचण वाटली तर त्यांनी मला डायरेक्ट संपर्क करावा, त्याच्या प्रश्नांची उत्तर देऊन जातो. अमोल सर, जिल्हा परिषद हे केवळ राजकारणासाठी नाही तर सेवेचं केंद्र बनण्यासाठी तुम्ही काय कराल?
पंचायत राज व्यवस्था बघता जिल्हा परिषद एक महत्वाचा भाग आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. सर्वसामान्य माणूस आमदारकी खासदारकी लढू शकणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असेल की आपण जिल्हा परिषद सदस्य व्हावं. जिल्हा परिषदच्या माध्यमातून राजकारण न करता समाजसेवा करण्याचं फार मोठं ते क्षेत्र आहे. म्हणजे आपण शेतकऱ्यांसाठी काम करू शकतो. आता विविध योजना शेतकऱ्यांसाठी असल्या तरी आपण अजून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तिथं प्राप्त निधी अपुरा पडतो. त्यातून आपल्याला मदत करता येईल. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुद्धा आपण मदत करू शकतो. त्याची व्याप्ती अजून वाढवली गेली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती करता येते आपल्याला. आणि शासनाच्या विविध योजना ज्या आपण ग्रामीण भागापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत, अशा बऱ्याच योजना आहेत ज्यापासून लोकप्रतिनिधी सुद्धा वंचित अनभिज्ञ आहेत, वंचित आहेत, लोक वंचित आहेत. तर त्या योजना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक सक्षम म्हणजे गाव जर करायचं असेल किंवा विकास करायचा असेल, शाश्वत विकास, तर आपण नक्कीच करू शकतो असा मला विश्वास आहे. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदकडे एक सक्षम काम करण्याचं केंद्र मानता. अगदी अगदी हे राजकारण सोडून तुम्ही एक सक्षम काम करणार आहात. राजकारण साहेब 8 दिवसाचं असते. 8 दिवसानंतर आपण समाजासाठीच काम करायचं असतं. हे ब्रीदवाक्य घेऊनच आम्ही आयुष्याची वाटचाल करतो. अमोल सर, 5 वर्षानंतर लोकांनी तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल असं तुम्ही काय कार्य करणार आहात? 5 वर्षानंतर तुम्हाला मी शब्द देतो की लोक मला विसरणारच नाही. माझं काम एवढं असेलच. कामातूनच ते मला नक्कीच विचारात ठेवतील आपल्या. अमोल सर, तुमचं स्वप्नातलं आदर्श गाव कसं आहे? स्वप्नातील आदर्श गाव म्हणाल तर आपण प्राथमिक गरजापासून गेलो पाहिजे. आज आम्ही आमच्या गावामध्ये तसा प्रयत्न करतोय. आज माझी प्राथमिक शाळा जी आहे जिल्हा परिषदची, ती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. बऱ्याच सुधारणा त्यात केलेल्या, डिजिटलायझेशन त्याचं करतोय आम्ही, CCTV कॅमेरे बसवून आणि बाकी ॲस्थेटिक व्ह्यू सगळा त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत. मला मुख्य प्रश्न भेडसावतात ते प्लास्टिक उठाव आणि आपला कचरा जो उठाव आहे आणि कचरा व्यवस्थापन, तसा मुख्य प्रश्न हे भेडसावतात. त्यानंतर आपलं जे सांडपाणी आहे त्याच्यामुळे नदी प्रदूषित होत आहे, त्या सांडपाण्यावर काम करणं आमचं ते काम सध्या चालूच आहे पाकडामध्ये. हे असे विविध प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकसहभाग फार महत्वाचा आहे. लोकांची जनजागृती करणे आणि लोकांनी मग त्यामध्ये सहभाग करून या गोष्टींना आम्हाला साथ दिली तर आपण नक्कीच एक आदर्श गाव तयार करू शकतो. आदर्श गावची संकल्पना मी सांगण्यापेक्षा आज तुमच्या इन्स्टाला आणि युट्यूबला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आदर्श गाव महाराष्ट्रात जे आहे बरीच गाव आता त्या पद्धतीने वाटचाल करत आहेत. पण नुसार रंगरंगोटी करून आदर्श गाव होणार नाही असं माझं मत आहे. लोकांचा विचार बदलला गेला पाहिजे आणि सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारीचे भान राहिलं पाहिजे. त्या पद्धतीने आदर्श गाव निर्माण करता येईल आणि आमचा तसा प्रयत्न होईल त्या विषयावर. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक मतदारांना काय संदेश द्याल? एवढंच सांगू इच्छिते की काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उभाटा यांची मी अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदला यड्राव मतदारसंघातून उभे आहे. शाश्वत व सक्षम विकासासाठी हात या चिन्हासमोर बटन दाबून मला सर्वांनी निवडून आणावे ही विनंती. मित्रांनो, हा संवाद ऐकून थांबू नका, विचार करा आणि तुमचं मत हे नक्की मांडा. अशाच थेट प्रामाणिक संवादासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे भाषण नाही तर विचार असतात.